Hi guys, welcome to my channel. This is Shruti and आजचा ब्लॉग आहे हा ओव्हरऑल माझ्या एमर्जन्सी लीवबद्दल. तर मला माझ्या इम्पॉर्टंट ऑफिशियल कामासाठी इंडियाला जायचं होतं, तर मी माझी फ्लाईट पकडली मॉलदीव्समधून. तर ह्या वेळेस मला वया मुंबई टू नागपूर जायचं होतं. तर मग मी फ्लाईट बोर्डिंग केले आणि मुंबईमध्ये पोहोचले. तर तुम्ही तर बघू शकता मुंबईचा व्ह्यू किती छान दिसत आहे. मग 9:30 वाजता माझी फ्लाईट मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला लँड झाले. त्याच्यानंतर मग मी इंटरनॅशनल एअरपोर्टवरून डोमेस्टिक एअरपोर्टला आले. तिथून मला बस पकडायची होती. बसमध्ये बसून मग मी इंटरनॅशनल एअरपोर्ट टू मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टला पोहोचले. मग इथे आल्यानंतर आणखी मला एक केबिन लगेज चेक इन करायचं होतं. चेक इन झाल्यानंतर ऑलमोस्ट 12-12:30 वाजलेले होते. मुंबईमध्ये पोचल्यानंतर इथे टोटल माझा 5 तासाचा लेओव्हर होता नागपूरला जायला. इथून पुन्हा सकाळची म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळची फ्लाईट 6ची फ्लाईट होती मला नागपूरला जायला. तर मी 5 तास एअरपोर्टला होते. मग मी बुक शॉप एक्सप्लोअर केले, थोडं एअरपोर्ट एक्सप्लोअर केलं आहे, थोडं बसले, मूवी बघितले. आणि हे आहे आउटसाईड व्ह्यू ऑफ मुंबई डोमेस्टिक एअरपोर्ट. त्याच्यानंतर सकाळी माझा टाईम झाला बोर्डिंग चेक इन करायला. मग मी सकाळी 6 वाजता नागपूरच्या फ्लाईटमध्ये चेक इन केले आणि पोचले. आणि मी ज्या कामासाठी आलेले तिथे मी लगेच दुसऱ्या दिवशी पोचल्या मी माझं काम कंप्लीट केलं आहे. आणि ऑल थँक्स टू गॉड अँड माय फॅमिली, स्पेशली माय ब्रदर, मदर अँड माय हजबंड. येस, माझं काम झालं आहे. आणि मग काय, माझे 4 दिवस तसे खतम झाले आणि दुसऱ्या दिवशी लगेच माझी फ्लाईट बॅक टू मॉलदीव्स होती. मग मी नागपूरच्या एअरपोर्टवरती आले. सकाळी लगेच मी फ्लाईट कॅच केली आणि सकाळची फ्लाईट होती ती बॅक टू मॉलदीव्स. ती होती ह्यावेळेस वाया बँगलोर. मग मी एअरपोर्टला पोहोचले. हा एअरपोर्ट म्हणजे बँगलोरचा इंटरनॅशनल एअरपोर्ट. हा बघा इंटरनॅशनल एअरपोर्ट किती छान आहे. मला तर मुंबईच्या एअरपोर्टपेक्षा बँगलोरचा इंटरनॅशनल एअरपोर्टच आवडला. ते झुंबर आणि असं नॅचरल वाईब्स देते सगळं. ओव्हरऑल जे डिझाईन आहे, ज्या प्रकारे त्यांनी ते ग्रीनरी लावलं आहे. इंटरनॅशनल एअरपोर्टला पोचल्यानंतर मग मला फर्स्ट इंटरनॅशनल फ्लाईट होती, तर मला इमिग्रेशन करायचं होतं. मग इमिग्रेशनच्या पहिले मी थोडं एअरपोर्ट